मित्रांनो, प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, मुलांना इंग्लिश कसे शिकवावे? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 20 गोष्टी देत आहे, जे की मुलांना इंग्लिश शिकवण्यासाठी उपयोगी पडतील. लगेचच सुरू करूया व्हिडिओला. पहिलं आहे दैनंदिन वस्तूंची ओळख. घरातील साध्या वस्तूंची इंग्रजी नाव मुलांना शिकवा, जसे की भाजी, फळे, कपडे. आपल्या मातृभाषेतून त्यांना त्या वस्तूंची ओळख करून द्या. पुढचं घेऊया चित्रांद्वारे शिकवणे. चित्रांचे पुस्तक वापरून मुलांना इंग्रजी शब्द शिकवा. चित्रांवरून शब्द ओळखणे मुलांसाठी सोपे जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तिसरं, गीतं व कविता. टीव्ही किंवा रेडिओवरून मुलांना साध्या इंग्रजी गीतं आणि कविता ऐका, यातून शब्द आणि उच्चार शिकण्यास मदत होईल. पुढचं घेऊया 4 नंबरचं, मित्रांचा सहारा. मुलांच्या मित्रांकडून शिकण्यास प्रोत्साहित करा. एकमेकांशी संवाद साधताना इंग्रजी शब्द वापरायला शिकवा. आपापसात इंग्रजी बोलायला शिकवा त्यांना. 5 नंबर, टीव्ही कार्यक्रम. इंग्रजीचे साधे शैक्षणिक टीव्ही कार्यक्रम किंवा कार्टून लहान मुलांना दाखवा, यातून ते सहजपणे शिकू शकतात. बरेचसे प्रोग्राम अवेलेबल असतात किंवा यूट्यूबवरती पण आहेत. 6 नंबरचं, छोट्या वाक्यांची शिकवणे. आपल्या मुलांना सॉरी, गुड मॉर्निंग, थँक्यू यासारखी साधी इंग्रजी वाक्य शिकवा. त्यांनी त्यांचा दररोज वापर करण्यास मदत होईल. दुकानदारांकडून शिकणे. जवळच्या दुकानदारांशी संवाद साधताना मुलांना इंग्रजी बोलायला प्रोत्साहन द्या. आता मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढचं घेऊया 8 नंबरचं, सोपी वाक्यरचना. मुलांना सोप्या इंग्रजी वाक्यांची सराव करायला सांगा, जसे की आय वॉन्ट वॉटर, गिव्ह मी फूड असे शब्द वापरा. 9 नंबरचं, खेळांच्या माध्यमातून. मुलांसोबत खेळताना इंग्रजी शब्द वापरा. खेळांच्या माध्यमातून शिकवणे सोपे जाते. पुढचं घेऊया 10 नंबरचं, शाळेची मदत. शाळेच्या शिक्षकांशी बोलून आपल्या मुलांच्या इंग्रजी शिक्षणात मदत घ्या. शिक्षकांना मुलांच्या प्रगतीची माहिती विचारून ती समजून घ्या. पुढचं घेऊया 11 नंबरचं, रोजचे संवाद. दैनंदिन जीवनात इंग्रजी शब्दांचा वापर मुलांसमोर करा, जसे की कप, प्लेट, टेबल. यामुळे मुलांना हळूहळू शब्द आत्मसात करता येईल. पुढचं घेऊया 12 नंबरचं, सार्वजनिक ठिकाणं. बाजारात किंवा इतर ठिकाणी मुलांना इंग्रजीत संवाद साधायला सांगा. हे करण्यासाठी त्यांना ऐकलेले शब्द वापरायला प्रोत्साहन द्या. पुढचं घेऊया 13 नंबर, इंग्रजीचे गाणे ऐकणे. रेडिओवर किंवा मोबाईलवर किंवा यूट्यूबवरती मुलांसाठी इंग्रजी गाणं किंवा कविता लावा. हे ऐकून त्यांना उच्चार आणि शब्द शिकायला मिळतील. पुढचं घेऊया 14 नंबर, अंगणात शिकवणं. घराच्या अंगणात खेळताना मुलांना इंग्रजी शब्द शिकवा, जसे की बॉल, ट्री, सन. या गोष्टी त्यांना पहिल्या असल्याने शिकणे सोपे जाते, पाहिल्या असल्याने. व्हिज्युअल कार्ड्स. इंग्रजी शब्दांचे चित्र कार्ड्स तयार करा आणि मुलांना त्यांचा अर्थ शिकवा. चित्रांमुळे शिकणे सोपे होते. व्हिज्युअल एड्स म्हणतात याला. 16 नंबरचं, मोठ्यांच्या मदतीने. घरातील इतर मोठ्या व्यक्तींची मदत घेऊन मुलांना इंग्रजी शब्द शिकवा. मोठ्या व्यक्तींचा अनुभव मुलांच्या शिक्षणात उपयोगी ठरू शकतो. 17 नंबरचं घेऊया, सार्वजनिक कार्यक्रम. गावातील शाळांमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये होणाऱ्या इंग्रजी कार्यक्रमांमध्ये मुलांना सहभागी करून घ्या. इथे ते नवीन शिकतील. पुढचं घेऊया 18 नंबरचं, साधी पुस्तके. मुलांसाठी साध्या इंग्रजी पुस्तकांची खरेदी करा आणि त्यातील चित्रांच्या माध्यमातून शिकवा. सोपे जे इझी असतात ते घ्या. पुढचं 19 नंबर, उत्साह वाढवणं. मुलांना इंग्रजी शिकताना चुकल्यास दाटू नका. त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या प्रत्येक प्रयत्नांची प्रशंसा करा. आणि आता शेवटचं घेऊया 20 नंबरचं, रेडिओ व टी व्हीचा वापर. शिक्षण देण्यासाठी रेडिओ व टी व्हीचा उपयोग करा. यातून मुलांना नवीन शब्द आणि वाक्य शिकण्यास मदत होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.